महाराजांच्या चरणी लीन होऊन तसेच दर्शक प्रेक्षकांना मानाचा मुद्रा करून श्री सोमनाथ प्रासादिक नमन मंडळ सविनय सादर करत आहोत. नरसिंह अर्थात हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्षाचा वध गोष्ट एका स्त्री हट्टाची. लेखक कुमार महेश घाणेकर, दिग्दर्शक श्री सुभाष आगरे, सूत्रधार श्री सदाशिव चौगुले, पार्श्वगायक श्री विजय चौगुले, भालचंद्र चौगुले, सुजित चौगुले, नृत्य दिग्दर्शक कुमार मंगेश घाणेकर, मदन चौगुले, संगीत श्री मंगेश चौगुले, श्री दर्शन पाटील, श्री रमेश विनायक, मृदुंग श्री सचिन चौगुले, श्री नारायण चौगुले, गणित संकलन आणि प्रकाशोजना श्री रवींद्र गोवरकर, रंगभूषा वेशभूषा आमच्या अमित. या कथेमध्ये भाग घेणारे कलाकार विष्णुदेव श्री भालचंद्र चौगुले, नारद मुनी श्री विजय चौगुले, देवजय श्री संतोष चौगुले, चंद्र विजय श्री विजय चौगुले, महर्षी कश्यप श्री सुभाष आगरे, माता रीती कुमार मंगेश घाणेकर, गुरु शुक्राचार्य श्री प्रदीप चौगुले, ब्रह्मदेव श्री सुधाकर चौगुले, अमर साई चौगुले, भक्त प्रल्हाद कुमार विनायक चौगुले, भूमी कुमार विनायक चौगुले, देविका कुमार जयवंत चौगुले, राजा इंद्रदेव श्री विजय आगरे, नरसिंह ऋषी संताजी वरादेव श्री चौगुले, गोलिका श्री सूर्यकांत चौगुले, दयादू कुमार संतोष चौगुले, हिरण्याक्ष श्री सुजित चौगुले, हिरण्यकश्यपू कुमार महेश घाणेकर, इतर बात्रे सुमित चौगुले, सोहम चौगुले, भरत चौगुले, यश चौगुले. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता, ग्रामदेवता आणि सोमनाथाच्या चरणी लीन होऊन तसेच रजत प्रेक्षकांना मानाचा मुद्रा करून सोमनाथ प्रासादिक नमन मंडळ सविनय सादर करत आहोत. नरसिंह अर्थात हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्षाचा वध गोष्ट ही एका स्त्री हट्टाची.
विशेष कारण नाही. आणि हो या कामरेला कोणते कार्य? बस होटावर आपले नामस्मरण, हेच माझं कर्म आणि हाच माझा जन्म. नारायण नारायण. अरे वा, अतिउत्तम. मुलीवर मधुर बोलण्यात आपला तोही जाऊ शकत नाही. सत्यवचन प्रभू, सत्यवचन. माझ्या एवढे आपले नामस्मरण, आपल्यावरची श्रद्धा भक्ती या त्रिखंडात कोणीच करू शकत नाही. अर्थातच प्रभू, अर्थातच माझा एवढा श्रेष्ठ भक्त या त्रिखंडात कोणीच नाही. मुलीवर एवढं मोठं वक्तव्य आपणास पूर्ण खात्री आहे का? मला वाटतं तो शेतकरी मला फक्त आहे. प्रभू, आपणास कोणती शंका तर आहे का? अवश्य. माझा एवढा श्रेष्ठ भक्त या त्रिखंडात कोणीच नाही. आणि आणि तो साधारण शेतकरी आपला परमभक्त कसा काय असू शकेल प्रभू? ठीक आहे मुलीवर. मुलीवर माझे कार्य कराल का? अवश्य प्रभू, अवश्य. मुलीवर हे काय तेलाचे पात्र आणि या पृथ्वीची एक परिक्रमा करून या. माझे कार्य कराल ना? अवश्य प्रभू, अवश्य. पण हो, एक गट आहे. या तेलातून हे काही थेंब खाली पडता कामा नये. जशी आपली आज्ञा. मोबाईल घे त्यांच्याकडे पाठव. प्रभू, आपण दिलेले कार्य पूर्ण झाले. आता आता आपण कोणत्या संभ्रमात तर नाही ना? आता आपला परमभक्त मीच आहे ना? आता आपणास कोणती शंका तर नाही ना प्रभू? मुलीवर माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्या. आपण कोणती प्रश्न करत असताना किती वेळ माझ्या नामाचे स्मरण केलं? क्षमा करा प्रभू, प्रभू. परंतु मी परिक्रमा पूर्ण करत असताना माझे लक्ष फक्त आपण दिलेल्या त्या तेलाच्या पात्रावर होते. तथा एकदाही माझ्या नावावर आपले नामस्मरण आले नाही. क्षमा करा प्रभू, क्षमा करा. मुलीवर तो पण शेतकरी सकाळी लवकर उठून पूजा अर्चना करून कामावर जातो. तिथे आपले कार्य करत असताना माझ्या नामाचे स्मरण करतो. जेव्हा त्याला वेळ भेटेल तेव्हा तुझ्या नामाचे स्मरण करतो. क्षमा करा प्रभू, माझी चूक झाली. मला भक्तीचा गर्व झाला होता. क्षमा करा प्रभू, क्षमा करा. मुलीवर मला सर्व भक्त एक समान आहे. मला सर्व लेकरे एक समान आहे. परंतु हा बलिराजा कलियुगात आपल्या जमीन विकून स्वतःवर संकटून घेणार आहे. प्रभू, आपली या होटावर स्मित असते आणि याचे कारण काय? आणि हो, आता मी भ्रमण करत असताना सनकादी ऋषीचे दर्शन झाले. ते आपल्याच भेटण्यात येत आहे. मुनीवर आता अशा काही गोष्टी घडणार आहे त्यामुळे मला या पृथ्वीवर अवतार घ्यावा लागणार आहे. प्रभू, आपली लीला आपणास ठाऊक. पण प्रभू, सनकादी ऋषी तर आपले दर्शन घेण्याकरता येत आहे. मग एवढ्या छोट्याशा कारणावरून आपण अवतार घेणार? मुनीवर पाप आणि अहंकार जेव्हा अंगी लागतो तेव्हा त्याचा विनाश होतोच. त्याचे एक उदाहरण आपल्यासमोर प्रस्तुत होणार आहे. माझे द्वारपाल जय आणि विजयाला अहंकार झालाय ते या वैकुंठ धामाचे द्वारपाल आहे. प्रभू, आपली लीला आपल्यास ठाऊक. नारायण नारायण. थांबा, आपला प्रवेश बंद आहे. कोण आहात आपण? आम्हा श्री विष्णू
या इच्छेने आलो आहोत. जय तुला काय विचारणार आहे? आपण मुनिवर आपण इथून प्रस्थान करू शकता. आमचा अपमान तुम्ही आम्हाला ओळखले नाही. आम्ही ब्रह्मदेवांच्या मानस पुत्र. मी ऋषी सनत, हे सनातन, हे सनंदन, हे सनत कुमार. तुम्ही आमचा अपमान केला, तुम्ही आमच्या अवेळेला गेले. याची शिक्षा मी तुम्हाला अवश्य देईन. तथा मी तुम्हाला श्राप देतो. आम्हाला माफ करा, आम्ही आपल्याला ओळखलं नाही, आम्हाला क्षमा प्रदान करा. ठीक आहे, किंतु कमंडलातून पाणी बाहेर आलं आहे. आता मी तुम्हाला 2 पर्यायरूपी श्राप देत आहे. तुम्हाला पुढील 10 जन्म श्री विष्णूंचे भक्त अथवा पुढील 3 जन्म श्री विष्णूंचे छत्र म्हणून या पृथ्वीतलावर जन्म घ्याल. असे तसेच तर यापुढील 3 जन्म आम्ही विष्णूंचे शत्रू म्हणून जन्म घेऊ. ठीक आहे, पर्याय तुम्ही निवडला आहे, तरी परिणामाची चिंता तुम्ही करावी. आम्हाला आमची त्रुटी समजली आहे. आम्हाला अतिशीघ्रतेने विष्णूंच्या तरी लीन व्हायचे आहे. त्यामुळे आम्हाला ठीक आहे, तुम्हाला प्रथम जन्म महर्षी कश्यप तथा माता दिती यांच्या पोटी हिरण्याक्ष व हिरण्यकशिपू म्हणून जन्म घ्याल. तथा द्वितीय जन्म कैकसी माता तथा कैकसी माता यांच्या पोटी रावण तथा कुंभकर्ण नावाने जन्म घ्याल. तृतीय जन्म राजा धनघोष तथा श्री विष्णूंची आत्या श्रुतिशवा यांच्या पोटी दंतवक्र तथा दंतवक्र नावाने जन्म घ्याल. तथास्तु. विनाशकारी विनाशकारी. आज चिंता होते कोणत्या विचाराने मन रचलं तुझं? स्वामी, आपण प्रजापतीचं 13 पुत्रांशी लग्न केला, पण माझ्या 12 बहिणींच्या पदरात सुखप्राप्ती दिला. पण माझी झोले अजूनही खालीच आहे. म्हणजे काय म्हणायचे तुला? स्वामी, मलाही पुत्रप्राप्ती व्हावी हीच माझी इच्छा आहे. तुझं म्हणणं रास्त आहे, किंतु ही वेळ मिळत करण्याचे योग्य नाही. तथा सध्या काळ हा भूत बेसारता आहे. जर का हे मिळत झालं तर अनर्थ होईल. तथा ही काळ योग्य नाही आहे. किंतु स्वामी, माझ्यावर तर कामदेवाने कामबानेने आघात केला आहे. माझ्यातही काम इच्छा प्रकट होत आहे. स्वामी, या संसारामध्ये आपला काय चालत नाही. तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होईल. तुझ्या वंशामध्ये जो दिवा वाढत आहे त्याच्यासाठी जो काळ निवडला आहे तो योग्य नाही. तुझ्या पोटी 2 असुर शकांचा जन्म होणार आहे. आणि जर का ते या पृथ्वीवरती हा कर्मात होती धर्माचा नाश करण्याला भगवान श्री आणि विष्णूशी वय देतील. ते त्यांच्या वर मृत्यूचे कारण करेल. हे अनंत घडले. मला काम वाचण्यानं आणलं केलं होतं. मला काम वाचण्याने वास केलं होतं. त्यामुळे मी विसरून गेले काय उचित काय अनुचित. हे महादेव, हे महादेव, माझ्या चुकीच्या वागण्याचा एवढा भीषण दंड देऊ नका. महादेव, मला क्षमा करा. महादेव, मला क्षमा करा. महादेव, मला क्षमा करा.
पुढे जय विजय भूवरती अवतरित होता तसा माता दिदी यांच्या पोटी जन्म घेता तसा माता दिदी यांच्या पोटी जन्म घेता गुरुवर्य, आपल्या दोन पुत्रांची प्राप्ती झाली. ठीक आहे, चल पाहू. माता दिदी दोन पुत्रात जन्म घेते किंतु दोन्ही बालक खूप दीर्घाचारी तथा धूर्त असतात. हे पाहून शुक्राचार्य खूप खुश होतात. त्यांना समजतं की जे आपले कार्य आहे ते फक्त आणि फक्त ते दोघेच पूर्ण करू शकतात. ते दोघे पूर्ण करू शकतात. महर्षी, आजपासून या दोन्ही बालकांना गुरुविद्या या माझ्या साधनेतून मिळेल. गुरुवर्य, आजपासून ते बालक तुमच्या स्वाधीन करतो. ठीक आहे. शाबास बालकांनो. आता आपण तुम्हा दोघांना घड्याला शिकवतो. हे बाळा, थोडा पुढे पहिले घड्याला शिकवतो. शाबास, शाबास बालका. घड्याला शिकवतो. वाह, शाबास, शाबास बालका. आज तुम्ही गुरुविद्या प्राप्त करून महाशक्ती महापराक्रमी झाला आहात. परंतु एक गोष्ट लक्षात असू द्या, आपली वय फक्त त्या विष्णूजवळ आहे. तो आपल्या असुर शक्तीला नेहमी कमी मानणार आहे. देवतांना न्याय तथा असुरांना अन्याय हेच करणार आहे. त्याचा नाश या पुतळावर झाला पाहिजे. त्याचा नाश हेच आपले धैर्य असलं पाहिजे. त्याचा नाश हेच आपले धैर्य असलं पाहिजे. त्याच्या Ha 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 ha!
आम्ही कश्यप पुत्र हिरण्याकश्यपू आणि हिरण्या राजन तुझी ही नगरी आमच्या ताब्यात दे, नाहीतर मनास तयार हो. काय जंगलाचे लोक आहेत, झाडं झुडपं काही क्षण यांची पूजा करतात आणि हा त्यांचा राजा नपुंसक कुठे. सगळं संपलं प्रभू, सगळं संपलं. हे प्रभू, कुठे आहात आपण? सर्व काही हस्तगत करू. असंभव. तुम्ही काही करा, सगळं नष्ट करा, आमच्या सभेला नुकसान तरी चालेल, परंतु एक गोष्ट तुम्ही आमच्यापासून केव्हाच हस्त करू शकत नाही. ती म्हणजे आमच्या आस्था श्री विष्णूसाठी आहे. हिरण्यकश्यप, तुला सगळ्यांपेक्षा मोठं व्हायचं आहे ना, सगळ्यांपेक्षा वरती जायचं आहे ना, पण आजपासून तुझ्या औरंगाच्या पायऱ्याच्या पायथ्याशी तुझा विनाश होईल. ओम नमो भगवते वासुदेवाय. माझा विनाश! अजून पैदा झालेला नाही. विष्णू 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 म्हणजे एवढा काय आहे? विष्णू 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 मध्ये काय आहे? तो एक चालाक बहुरूपी आहे, म्हणून तो वारंवार असुरांवर अन्याय करत आला आहे. असुरांना नेहमी तुच्छ मानत आला आहे. कुठला म्हणून सारखा लपून बसतो, आपल्या समोर येत नाही. कसं असेल राजाश्री? तर हा तुच्छ हिरण्यक्ष त्या सगळ्या गोष्टी हस्तगत करेल, एक गोष्टीचा विनाश करेल. तू किती विनाश केलास तरी तो मित्र लपूनच बसेल. त्या विष्णू लपून बसायची हौस आहे ना, मग मी भूलोकात जवळ टाकीन. मग तर त्या विष्णूला यावंच लागेल. नक्कीच यावं लागेल. भूलोकाला नाही तर भूमीला शोधण्यासाठी. हिरण्याक्ष, तू त्या भूमीला त्या क्षीरसागरात घेऊन जा, मग तर यावंच लागेल त्याला. अवश्य भ्राताश्री, मला या कार्यासाठी आशीर्वाद द्या. हिरण्याक्ष, त्या बहुरूपियाला शोधता स्वतः हरवून जाऊ नको. तू फक्त त्याच्या विनाशाचे कारण बन. अवश्य भ्राताश्री, ज्याचा भाऊ हिरण्यकश्यप आहे त्याला कुणाची भीती. भ्राताश्री, मी तुमच्यासाठी त्या विष्णूच्या रक्तपाशन करीन. अरे वा. आज्ञा द्या. विजयी बाबा.